उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी असलेल्या समृद्धी महामार्गाच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नुकतंच संपन्न झाले। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे ह्या 76 किलोमीटर लांबीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी पार पडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या नव्या महामार्गावरून एकत्रित प्रवास केला। सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं गाडीचं स्टीअरिंग हाती घेतलं आणि गाडी चालवली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या बाजूला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मागच्या सीटवर बसले होते। त्यानंतर बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही तिघेही एकत्रित गाडी चालवतोय, काही काळजी करू नका। आम्ही 3 शिफ्टचे ड्रायव्हर आहोत। आम्हाला एकमेकांना गाडीमध्ये बसण्याची आणि ड्रायव्हिंग करण्याची सवय आहे। आमची गाडी अगदी छान सुरू असून आम्ही तिघेही जण 3 शिफ्टमध्ये गाडी चालवत आहोत। आता मी देखील गाडी चालवणार आहे असं म्हणत त्यांनी पुढे इगतपुरीच्या माध्यमातून दिशेने प्रवास करत असताना गाडीचं स्टीअरिंग आपल्या ताब्यात घेतलं आणि महामार्गावरून गाडी चालवण्याचा आनंद घेतला।